तर बघा आपला आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग. तर रेंज दिलेली बघा आपल्याला. तर रेंज दी आहे की 2 3 1 2 3 1 10 6 31 17 20 24. मग आता सगळ्यात पहिले असेंडिंग ऑर्डरनुसार लिहायचं. तर असेंडिंग ऑर्डरनुसार बघा 0 आहे का याच्यात? नाही, इथं 1 आहे. 1 1 नंतर काय आहे? 2 आहे. 2 नंतर 3 आहे. 3 नंतर 4 आहे का बघा बरं? 4 नाही. 5 पण नाही. 6 आहे. नंतर 7 नाही. 9 पण नाही. 10 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 नंतर 11 नाही. 12 नाही. 13 नाही. 14 नाही. 15 पण नाही. 16 नाही. 17 आहे. नंतर 18 नाही. 19 पण नाही. 20 डायरेक्ट. 20 नंतर किती आहे? 24 आहे. आणि 24 नंतर डायरेक्ट 31 आहे. ठीक आहे. मग आपण हे काय केलं? असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं. आता असेंडिंग ऑर्डरने अरेंज केल्यानंतर बघायचं स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू लिहा. काय? स्मॉलेस्ट व्हॅल्यू. स्मॉलेस्ट व्हॅल्यूला आपण येस म्हणतो. ठीक आहे. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती इथं? 1 आहे. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू मग लार्जेस्ट व्हॅल्यूला आपण यल म्हणतो. ठीक आहे. मग लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे? 31. मग आपला रेंजचा फॉर्म्युला आहे. रेंज काय राहते? रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. मग यल काय इथं? यल आहे 31 आणि यस आहे 1. मग बघा येणार ते 31 मायनस 1 इक्वल्स टू 30. म्हणजे रेंजची व्हॅल्यू किती आली? 30 आली. ठीक आहे. आता रेंज फाइंड आउट केलं. काय फाइंड आउट करायचं? कोएफिशियंट ऑफ रेंज. काय फाइंड आउट करायचं? कोएफिशियंट ऑफ रेंज. मग कोएफिशियंट ऑफ रेंज काय राहते? तर कोएफिशियंट ऑफ रेंज बघा, कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपला. काय फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ रेंजचा? बघा फॉर्म्युला लिहू आपण. कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. ठीक आहे. आता बघा यल काय आपला? यल आहे 31 मायनस 1 अपॉन 31 प्लस 1. मग 31 मायनस 1 काय येणार आहे? 30 येणार आहे. आणि 31 प्लस 1 32 येणार. ठीक आहे. मग 30/32 करायचं. 30/32 किती येईल? 30/32. ठीक आहे. कॅल्क्युलेटरमध्ये करायचं. तर ते येतं बघा 0.9375. ठीक आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज काय आलं? तर 0.9375 आली. ठीक आहे. मग आता आपण इथं कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट केली. मग याला ब्रॅकेट. तर बघा इथं काय की सगळ्यात पहिले असेंडिंग ऑर्डरने लावायचं. नंतर रेंजचा फॉर्म्युला आहे. रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. यल म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू, यस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आणि मग रेंज येते आली 30. नंतर कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला बघा, यल मायनस यस आपण यल प्लस यस. मग आपण त्याच्यात पुट केलं व्हॅल्यू आणि आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेंज भेटली 0.9375. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ फॉलोइंग डाटा. तर सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर सोल्युशन बघा.
इथं दिलेलं आहे सगळ्यात पहिले डाटा दिलेला आहे. तर डाटा काय दिलेला आहे तो लिहा. तो कसं लिहायचा, असेंडिंग ऑर्डरने लिहायचं. मग असेंडिंग ऑर्डरनुसार सगळ्यात छोटा नंबर बघा कोणता आहे, 50, 90, 120, 9, 13, 11, 5. मग 5 काय सगळ्यात छोटा आहे, ठीक आहे. 5 लिहिला. 5 नंतरनं 9 आहे बघा, 9 नंतरनं 11 आहे, 11 नंतर 13, 13 नंतर कोण आहे बघा, 13 नंतर डायरेक्ट 50 आहे, 50 नंतरनं डायरेक्ट 90 आहे, 90 नंतरनं 120 आहे, ठीक आहे. मग आता आपला रेंजचा फॉर्म्युला काय आहे, रेंजचे पहिले स्मॉलेस्ट व्हॅल्यू, मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये यस इज इक्वल्स टू, यस किती मग इथं 5 आहे, किती आहे 5. त्याच्यानंतर लार्जेस्ट व्हॅल्यू यल इज इक्वल्स टू 120, ठीक आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, रेंज इज इक्वल्स टू काय राहतं, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, ठीक आहे. मग लार्जेस्ट व्हॅल्यू काय राहते, यल मायनस यस. मग यल काय आपला 120 आहे, ठीक आहे, मायनस यस काय 5 आहे. मग 120 मायनस 5 किती येणार, 115, काय येणार 115. मग रेंज काय आली आपली 115 आली, ठीक आहे. मग रेंजची व्हॅल्यू भेटली. आता काय फाइंड आउट करायचं, कोएफिशियंट ऑफ रेंज. काय फाइंड आउट करायचं, कोएफिशियंट ऑफ रेंज. मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे बघा, कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस, ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. मग इथं लिहायचं 120 मायनस 5 अपॉन 120 प्लस 5, ठीक आहे. मग इथं किती येणार, 115 डिवाइड बाय 125. मग 115 डिवाइड बाय 125 करायचं कशात, कॅल्क्युलेटरमध्ये, ठीक आहे. मग ते येणार आहे बघा 0.92, किती येणार आहे 0.92. मग आपला कोएफिशियंट ऑफ रेंज किती आला, मग बघा लास्टला लिहायचं कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू 0.92, ठीक आहे. मग याला आपली कोएफिशियंट ऑफ रेंज, हे काय आलं आपलं कोएफिशियंट ऑफ रेंज, ठीक आहे. मग बघा हाचा प्रश्न 2 मार्कसाठी, किती मार्कासाठी तो 2 मार्कासाठी. आणि 2 मार्कासाठी 100% येणार, म्हणजे याच्यात काही हे नाही, कारण की आय स्कीममध्ये पण यायचं, के स्कीममध्ये पण येणार, ठीक आहे. सिम्पल फॉर्म्युला आहे, 2 फॉर्म्युला 2 मार्क आहे बघा. ज्यांना ट्रिग्नोमेट्री वगैरे हार्ड वाटतं, पार्शियल डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह हार्ड वाटतं त्याच्यानंतर तर मग त्यांनी काय करा, या चॅप्टरचं चांगलं प्रिपरेशन करा. या चॅप्टरमध्ये कमी गोष्टी शिकायच्या, जास्त मार्क घ्यायचे आणि कमी लिहायचे, ठीक आहे. जसं आपण नाही का पहिल्या चॅप्टरमध्ये जी आपली इन्व्हर्जन मेथड बघितली, मेथड तर खूप सोपी आहे, पण लिहायचं खूप जास्त आहे आणि कॅल्क्युलेशन छोटे छोटे जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे अवघड नाही बट लिहायचं जास्त आहे, पण इथं काय की कमी लिहून जास्त मार्क आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर या चॅप्टरमध्ये जर चांगला अभ्यास केला, याचे मार्क जाऊन द्यायचे, तुम्ही इथंच पास होशाल, ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. रिपीट झाला वाटतं हा प्रॉब्लेम, ठीक आहे. ही स्लाइड डिलीट करावं लागेल, रिपीट झाली, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. तर 1 मिनिट आहे, या प्रॉब्लेममध्ये काहीतरी करेक्शन वाटतंय मला. 1 मिनिट मी चेक करून घेतो हा बरोबर आहे की नाही तर परत आपण सॉल्व करायचो आणि चुकीचं राहायचं, ठीक आहे. एकदा क्रॉस व्हेरीफाय करतो. आपल्याला बघा कोएफिशियंट ऑफ रेंज
फाइंड द रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. आणि सगळ्यात पहिले दिलेलं आहे 80, 40, 120. नंतरनं दिलेलं आहे 90, 50, 200, 180 आणि पुन्हा 19 दिलेलं आहे. तर एकदा चेक करतो मी 19 आहे का नाही. ठीक आहे. मला वाटतं हा पेपरमधला प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये 120, 180, 200, 180. ठीक आहे. आय थिंक तो पेपरमधला प्रॉब्लेम आहे, पुस्तकातला नाही. तर तो तसाच असणार आहे बहुतेक. एकदा क्रॉस व्हेरीफाय करू. ठीक आहे. बघा त्याच्यामध्ये 180 नंतरनं 19 नाही. ठीक आहे. हे प्रॉब्लेम मी ना ट्युटोरियलमध्ये टाईप करून घेतलेले असतात, नंतर ती इकडे घेतलेली आहे. तर इथं 19 नाही. ठीक आहे. इथपर्यंतची. बघा आता आपण सॉल्व करू. ठीक आहे. तर इथं काय सांगितलं आहे, फाइंड रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. आणि आपल्याला दिलेलं आहे बघा डाटा काय दिलेला आहे बघा. डाटा दिलेला आहे 40, 80, 40, 120, 90, 50, 200 आणि 180. सगळ्यात पहिले असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात छोटा नंबर बघायचा 40 आहे, नंतर 50 आहे, 50 नंतर 80 आहे, नंतर 90, नंतर 100 नाही, 120 आहे डायरेक्ट. ठीक आहे. मग लिहा 50च्या पहिले 40 आहे. ठीक आहे. 40 नंतर नेक्स्ट 50, 50 नंतर 90, 90च्या पहिले 80. ठीक आहे. 80, 90 नंतर 120, 120 नंतर 180, 180 नंतर 200. ठीक आहे. मग बघा इथं लार्जेस्ट व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू लिहा आधी. स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती इथं 40. लार्जेस्ट व्हॅल्यू, लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे 200. किती आहे 200. ठीक आहे. 200. मग आता रेंजचा फॉर्म्युला काय, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू एल मायनस यस. ठीक आहे. मग एल मायनस यस. मग एलमध्ये एलची व्हॅल्यू पुट करा. एल किती आहे 200. 200 मायनस किती येणार 40. ठीक आहे. 200 मायनस 40 केलं ते किती येणार आहे 160. म्हणजे रेंज किती आली आपली 160 आली. ठीक आहे. मग रेंज इज इक्वल्स टू 160. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कोइफिशियंट ऑफ रेंज. मग कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला लिहा. मग कोइफिशियंट ऑफ रेंज काय आहे, कोइफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू काय राहतं फॉर्म्युला, एल मायनस यस अपॉन एल प्लस यस. ठीक आहे. मग आता एल काय 200. ठीक आहे. 200 मायनस यस किती इथं 40 अपॉन 200 प्लस 40. मग बघा इथं वरती न्यूमरेटरला किती येणार 160 आणि डिनॉमिनेटरला येणार 240. मग बघा 160 भागिले 240 करा. मग ते येणार आहे 0.66
बघा आता 0.6666 खूप आलेले, मग राऊंड अप करून टाकायचं. ठीक आहे, 667 4 डिजिटपर्यंत घ्यायचं. लास्टला लिहा मग कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू किती येणार 0.667 किंवा 4 डिजिटपर्यंत राऊंड अप करा. ठीक आहे, मग आपलं फायनल आन्सर आलं कोएफिशियंट ऑफ रेंज आली 160, सॉरी कोएफिशियंट ऑफ रेंज आली 0.667. आता बघा तुम्ही ज्या वेळेस पण कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करणार आहे त्यावेळेस ती ऑलवेज 0पेक्षा लहान येणार आहे. म्हणजेच 0 पॉईंट, जर तुम्ही 0 पॉईंटपेक्षा मोठी आली म्हणजे काय आहे की 1 पॉईंट 2 पॉईंट जर अशा आले तर ते चुकीचं येणार. ठीक आहे, कारण की इथं न्यूमरेटर हा छोटा आहे डिनॉमिनेटरपेक्षा ऑलवेज, कारण की न्यूमरेटरला काय आहे की L मायनस एस आहे, डिनॉमिनेटरला काय L प्लस एस आहे. म्हणजे आपली जी कोएफिशियंट ऑफ रेंज जी आहे ती ऑलवेज काय आहे की 0पेक्षा म्हणजे 0.1पेक्षा छोटी येणार आहे. सॉरी 0पेक्षा नाही 1पेक्षा काय येणार आहे छोटी येणार आहे, म्हणजे डेसिमल नंतरच त्याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. हा प्रश्न डबल झाला का नाही. ठीक आहे, मग इथं बघा प्रश्न दिलेला आहे सोल्युशन. बघा साहेब, पहिले आपल्याला डाटा काय दिलेला आहे 120 50 90 100 180 200 150 40 80. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले छोटा नंबर येईल 40. 40 नंतर कोण आहे 50. ठीक आहे, 50 नंतर बघा 60 आहे का नाही, 70 नाही, 80 आहे. ठीक आहे, 80 नंतर 120 आहे का, सॉरी 80 नंतर 90 आहे का बघा, आहे. 90 नंतर 100 आहे. 100 नंतर 110 नाही 120 आहे. 120 नंतर बघा 120 नंतर कोण 130 नाही 140 आहे. 140 आहे का नाही 40 140 नाही. 140 नंतर 150 आहे. ठीक आहे, 150 नंतर 160 आहे का बघा, नाही 170 नाही 180 आहे. 190 नाही, नंतर डायरेक्ट काय 200. ठीक आहे, मग आता बघा इथं स्मॉलेस्ट व्हॅल्यू, मग इथं लिहा स्मॉलेस्ट व्हॅल्यू यस इज इक्वल्स टू किती इथं 40. नंतर लार्जेस्ट व्हॅल्यू किती इथं L इज इक्वल्स टू 200. किती आहे 200. मग आता आपलं नेक्स्ट काय आहे रेंज. मग रेंज इज इक्वल्स टू L मायनस यस. मग L मायनस यस काय येणार, मग बघा L काय आपला इथं 200 मायनस 40 इक्वल्स टू किती येणार आहे 160. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ रेंज. आता कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे, कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू काय L मायनस यस अपॉन L प्लस यस. ठीक आहे, मग L मायनस यस काय राहणार आहे 200 मायनस 40 अपॉन 200 प्लस 40. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 160 अपॉन 240. मग 160 अपॉन 240 किती येतं 0.6667. ठीक आहे, आता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पण हाच डाटा होता, पण याच्यामध्ये काही एलिमेंट्स कमी होते आणि याच्यामध्ये काय आहे की काही एलिमेंट जास्त आहे. बट फर्स्ट आणि लास्ट जो एलिमेंट आहे तो कसा आहे, म्हणजे जो डाटा आहे तो कसा आहे सेम आहे, त्याच्यामुळे याची रेंज आणि कोएफिशियंट कसा आला सेम आला. ठीक आहे, मग लास्टला वाटलं तर तुम्ही इथं लिहू शकता रेंज इज इक्वल्स टू, बघा नंतर लिहा रेंज इज इक्वल्स टू 160 and coefficient of range equals to 0.667. ठीक आहे, याला आपलं फायनल आन्सर.
हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, find range and coefficient of range for the given data 3, 6, 10, 1, 15, 16, 21, 19, 18. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले रिअरेंजमेंट करायची. मग असेंडिंग ऑर्डरनुसार बघा, 3च्या पहिले 1 आहे. ठीक आहे. 3च्या पहिले कोण आहे? 1 नंतरनं 2 नाही, 3 आहे. 3 नंतरनं 4 आहे का? नाही. 5 नाही, 6 आहे. नंतर 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नंतरनं 12, 11 नाही, 12 पण नाही, 13 पण नाही, 15 आहे. 15 नंतरनं 16 पण आहे. नंतर 17 नाही, 18 नाही, 18 आहे. 19 आहे. 20 नाही, 21 आहे. ठीक आहे. सगळे एलिमेंट्स झाले बघा. मग आता सगळ्यात लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट बघायचं. मग इथं स्मॉलेस्ट व्हॅल्यू s इज इक्वल्स टू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू s इज इक्वल्स टू किती? इथं 1 आहे. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू l इज इक्वल्स टू 21. मग इथं आता आपल्याला रेंज काढा. रेंजचा फॉर्म्युला काय आहे? रेंज इज इक्वल्स टू l मायनस s. मग l काय आपला आता इथं 21 आहे. किती आहे? 21 मायनस 1 येणार, म्हणजेच किती येणार? ती रेंज 20 येणार. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, कोएफिशियंट ऑफ रेंज. ठीक आहे. मग कोएफिशियंट ऑफ रेंज काय येणार? l मायनस s अपॉन l प्लस s. ठीक आहे. मग आता l मायनस s, l काय इथं 21 मायनस 1 अपॉन 21 प्लस 1. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 20 अपॉन 22. मग 20 अपॉन 22 जर केलं तर इथे येणार आहे 0.9090. ठीक आहे. म्हणजे आपली रेंज आली आहे 20 आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आली आहे 0.909. ठीक आहे. मग लास्टला लिहा, रेंज इज इक्वल्स टू 20 and coefficient of range equals to 0.9090. ठीक आहे. मग आपल्या या व्हॅल्यू भेटल्या. मग आता बघा, हा सगळा कसा दिलेला आहे? डाटा रॉ डाटा दिलेला आहे. कसा डाटा दिलेला आहे? रॉ डाटा. आता बघा इथं फाइंड रेंज ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता फक्त रेंज ऑफ डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं? फक्त रेंज फाइंड आउट करायची. जेवढं विचारलं तेवढंच फाइंड आउट करायचं. ठीक आहे. बघा सोल्युशन. मग इथं आता रिअरेंजमेंट करा पहिले. रिअरेंजमेंटमध्ये बघायचं सगळ्यात छोटं कोण? तर 160 आहे बघा. मग इथं 160ल्या 160 नंतर कोण आहे? 170 नाही, 180 पण नाही. नंतर डायरेक्ट 200. ठीक आहे. म्हणजे मग 200 लिहा. 200 नंतर कोण आहे? 208 आहे. 208 नंतर 210 आहे. 210 नंतर डायरेक्ट 250. 250 नंतर डायरेक्ट 290 आहे. ठीक आहे. मग इथं स्मॉलेस्ट. मग बघा इथं स्मॉलेस्ट व्हॅल्यू s इज इक्वल्स टू 160. नंतर लार्जेस्ट व्हॅल्यू इज इक्वल्स टू l इज इक्वल्स टू किती आहे? 290. ठीक आहे. मग आता बघा आपला फॉर्म्युला आहे, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजेच l मायनस s. मग l काय आपला इथं 190 आहे.
290 आहे आणि यस काय इथं 160. मग बघा 290 म्हणून 160 गेले, किती राहिले 290 मायनस 160 130 राहिले. ठीक आहे 130 म्हणजेच रेंज इज इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, रेंज इज इक्वल्स टू 130. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग बघा आता हा असा प्रश्न शक्यतो असा प्रश्न नाही येणार, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज दोन्ही एक सोबतच विचारते. तर मग आपण आता इथं कोएफिशियंट ऑफ रेंज पण फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे. मग बघा कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू L मायनस यस अपॉन L प्लस यस. ठीक आहे. मग आता L किती आपलं इथं, L आहे बघा इथं 290 मायनस 160 अपॉन 290 प्लस 160. ठीक आहे. मग इथं काय आहे की 160 मायनस 90 जर केलं, हे 290 मायनस 160 तर ते येतं 130. 130 आपण काय येणार आता 60 प्लस म्हणजे ते झाले 300 प्लस 150 म्हणजे 450. ठीक आहे. मग याला भाग द्या 130 डिवाइड बाय 540. ठीक आहे. मग ते येतं 0.2889. ठीक आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज आली आपली 0.2889. ठीक आहे. मग या क्वेश्चनमध्ये फक्त रेंज विचारली होती, आपण आता दोन्ही फाइंड आउट केलं. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय की आता हा जो डाटा दिलेला होता तो कसा डाटा दिलेला होता, एक रॉ डाटा दिलेला होता. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू की आपल्याला सपोज ग्रुपच्या फॉर्ममध्ये जर डाटा दिलेला असेल किंवा अनग्रुपच्या, आता हा अनग्रुप डाटा होता. ठीक आहे. रॉ डाटा म्हणजे अनग्रुप डाटा होता. तर ग्रुप डाटा आणि अनग्रुप डाटा जर दिलेला असेल तर आपण रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज कसं फाइंड आउट करायचं हे आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेममध्ये बघा रेंज ते रॉ डाटा जो आहे तो निगेटिव्हमध्ये दिलेला असतो, तर त्यावेळेस काय करायचं ते पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.